संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराची आव्हान याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाचा नकार। लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका। पहिला हप्ता रोखण्याची मागणी। मंगळवारी तातडीची सुनावणी होणार। 2 महिन्यानंतर लाडक्या बहिणीला काहीच मिळणार नाही, खासदार संजय राऊतांचा दावा। तर महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल हा सध्या दिल्लीतनं चालतोय असाही आरोप। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेली नाही, आमदारांवर हल्ले होत आहेत। राऊतांची टीका। राज्यातील सरकार घटनाबाह्य आणि गुंडगिरीला पोसणारं, राऊतांचा आरोप। मी कधीही वेश आणि नाव बदलून विमान प्रवास केला नाही। अजित पवारांचं विरोधकांच्या आरोपांना उत्तर। तर आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेल, मात्र आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं। दादांकडून संताप व्यक्त। मनसेनं कारण नसताना वाद वाढवला। मिटकरींच्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया। येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणखी आक्रमक होणार। संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार। लव्ह जिहादच्या मुद्द्यावरनं तीव्र आंदोलनं केली जाणार। आपापसातल्या वादांनंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकाच कार्यक्रमात एकत्र येणार। नागपूरमधल्या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार अनिल देशमुखांची माहिती। गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा। तर शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघात चाचपणी। ठाकरे गटाचे भास्कर जाधव मतदारसंघाचे विद्यमान आमदार। मनोज जरांगे पुणे कोर्टात दाखल। 2013 मध्ये नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल। आजारी असल्यानं गेल्या सुनावणीला हजर राहू शकलो नाही। कोर्टात जरांगेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील आज होणारी पोलीस भरती रद्द केली। भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचा आरोप। संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या 2,500 उमेदवारांवर अन्याय। उमेदवारांचं येणं जाणं राहणं याकडे कोण लक्ष देणार? संभाजीनगरमधली पोलीस भरती पुढे ढकलल्यानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारला सवाल। दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याची माहिती। अहमदनगरमध्ये तपासणी न करताच वेबसाईटवरून तिघांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं समोर। पूजा खेडकरनं IAS होण्यासाठी 7 वेगवेगळी नावं धारण केली। आई आणि वडील यांच्या नावात बदल करून 7 वेळेला अर्ज भरले। दिल्ली पोलिसांची कोर्टाला माहिती। पूजा खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। पूजा खेडकर नातेवाईकांच्या मदतीनं परराज्यात लपल्याची माहिती। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू। कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळलं। 2 ते 3 जण जखमी। मोटरसायकलसह 4 चाकी वाहनं होर्डिंग खाली अडकली होती। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाण्याची शक्यता। त्या संदर्भात पुणे पोलीस कोर्टाकडे मागणी करणार असल्याची माहिती। अकोल्यामध्ये भरधाव वाहनाची दुचाकीला धडक। अपघातात 9 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू। वडील आणि 5 वर्षीय मुलगी जखमी। दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक पसार। रत्नागिरीतल्या नाणार इथल्या रिफायनरी कारखाना रद्द झाल्यानंतर आता त्या ठिकाणी बॉक्साईट उत्खनन केलं जाण्याची शक्यता। याबाबत 29 ऑगस्टला सागवे गावातील महाविद्यालयात जनसुनावणी। कोकण मंडळाकडून मुंबईतल्या घरांसाठी लवकरच लॉटरी। भाडापाठोपाठ कोकण मंडळाकडूनही आचारसंहिता लागण्यापूर्वी घरांसाठी लॉटरी काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू। जळगावात कर वाचवण्यासाठी तब्बल 65 कोटींची खोटी बिलं देत व्यापाऱ्याकडनं फसवणूक। जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून व्यापाऱ्याला अटक। पुण्यातल्या खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला। मुठा नदीपात्रात 11,407 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। पुण्यातल्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटकर धरण ओव्हरफ्लो। धरणातनं नीरा नदीपात्रात 31,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधला पाणीसाठा वाढला। 7 जलाशयांमध्ये सध्या 80.45% पाणीसाठा।
गेल्या 10 वर्षात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांचं निर्जंतुकीकरण तसंच तलावातील गाळही काढण्यात आलेला नसल्याचं समोर माहितीच्या अधिकारात मुंबई महानगरपालिकेचीच माहिती। सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 66% भरलं। उजनी धरणावर परिसरातील 40हून जास्त साखर कारखाने अवलंबून। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी धरणामध्ये केवळ 33%च पाणीसाठा। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी प्रकल्प पूर्ण न भरल्यानं वाशिमकरांची चिंता वाढली। पुणे इंदूर महामार्गावरील मनमाड ते मालेगाव दरम्यान चोंढी घाटातील संरक्षण कठड्याची दुरावस्था। अनेक ठिकाणी संरक्षक कठडा तुटल्यानं वाहनं दरीत कोसळण्याची भीती। गोंदियातल्या अर्जुनी मोरगावमधील नवेगाव बांध ते गोठणगाव मार्गावरील पूल खचला। या मार्गावरील वाहतूक बंद। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटामध्ये दरड कोसळली। 4 तासांच्या प्रयत्नानंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याची माहिती। मुसळधार पावसामुळे दगड आणि माती रस्त्यावर येण्याचे प्रकार वाढल्यानं मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचा धोका वाढला। कशेळी घाटातील एकेरी वाहतूकही आता बंद केली जाण्याची शक्यता। विरारच्या मुलजीभाई मेहता शाळेसमोर प्राध्यापिकेला कारची धडक। उपचारादरम्यान मृत्यू। आरोपी शुभम पाटीलवर अर्नाळा सागरी पोलिसांकडून गुन्हा दाखल। ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर ट्रकचा अपघात। पातलीपाडा पुलावर एशियन पेंट्सचा ट्रक उलटला। ट्रकमधल्या जवळपास सगळेच डबे तुटल्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान। भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातल्या झुणका भाकर केंद्रावर झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून गावठी बंदूक आणि 7 जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या युवकाला अटक। बल्लारपूर शहरातनं आरोपीला घेतलं ताब्यात। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या खिशातच मोबाईलनं पेट घेतल्याची घटना। प्रसंगावधान राखल्यामुळे अनर्थ टळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।